मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. थंबनेल बघून तर तुम्हाला माहिती झालंच असेल की आज मी होम टूर दाखवणार आहे. तर सर्व घर तुम्हाला दाखवणार आहे. माझं कसं छोटंसं घर आहे ते. माझ्या मैत्रिणींना माझं घर बघायचं होतं. तर चला मग मी दाखवते. मी माझ्या छोट्या घरामध्ये कसं मॅनेज केले, कसं अरेंजमेंट केले ती तुम्हाला दाखवते. चला. चला आता आत बघा, मी दरवाजात उभी आहे. आपला दरवाजा हा पूर्वेकडे तोंड आहे. त्या दरवाजाचं इथे मस्त स्वास्तिक काढले. पूजेच्या वेळेस मी काढतच असते. आणि शुभ लाभ गणपती असं स्टिकर लावलाय. एंट्री केल्याबरोबर बाजूला दरवाजाच्या हा माझा इथे फोटो आहे. आणि हा एक टी व्ही आहे. आपला टी व्ही ठेवला आहे. टी व्हीवर आर्याच्या लहानपणाचं आपलं टेडी बेअर आठवण म्हणून हे दोन इथे बाजूला ठेवल्या टी व्हीवर. हे लकी मॅन आहे. छान आहे बघा. फॅन हलवतो. खूप सुंदर आहे. चांगलं असतं ते घरात ठेवलेलं. शुभ असतं म्हणून ठेवले. टी व्हीवर ठेवले. टी व्हीच्या बाजूला ते असं सुंदर अशी फुलदाणी आहे. छान फुलं लावलेत. हे आपलं डॉगी. हा डॉगी आहे. स्वागत करतोय. वेलकम. छान आहे मूर्ती. मला आवडली होती. तर आम्ही गावी गेलो होतो तेव्हा एकदा घेतली होती ती लकी मॅन. दरवाजाकडे तोंड करून ठेवतात ते. कधी पण तो दरवाजाकडे तोंड असावं त्याचं. शुभ असतो तो. आणि हा आहे आमच्या दोघांचा फोटो. टेबल आहे तिथे. टेबलावर ठेवलेला आहे. असं इथे कॅबिनेट आहे. तर दरवाजाच्या ह्या बाजूला फोटो लावला. खिडकी आहे. छान मोठी खिडकी आहे. खिडकीच्या बाजूला हे बघा सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे. ही पण आम्ही गावी गेलो होतो ह्या वर्षी तेव्हा मला आवडली तर मी घेतली. खूप सुंदर आहे बघा ना. रेखीव आहे. कलरफुल. आपल्या घरात राधाकृष्णाची मूर्ती असावी. शुभ असतं. छान असतं. प्रेमाचं प्रतीक आहे. याच्यावर मोराचं पीस लावलंय. त्याच्या बाजूला असंच बॉटलमध्ये मी मनी प्लॅन्ट ठेवले. कृष्णाच्या बाजूला छान वाटतं म्हणून. इथे आपलं शो पीस आहे. त्याच्यात आपल्या ट्यूब वगैरे क्रीमा वगैरे ठेवल्यात. चला ह्या बाजूला दाखवते. ह्या टी व्हीच्या बाजूलाच कपाट आहे आमचं. हे बघा. आणि छोटा टेबल आहे. आणि त्याच्या बाजूला आहे आमचं सुंदर असं छोटं देव्हारा. छोटासा देव्हारा.
नंतर इथे आतमध्ये किचन आहे, मी ते दाखवते. इथे असं बटरफ्लाय, हे मस्त बासुरी अशी बघा किती छान आहे. बासुरीसारखं बनवलंय ते, बासुरी टाईप. मोराचे पीस आहेत त्याला. वरती घड्याळ आहे आणि असे दोन बाजूला असे ठेवलेत पीस, शोपीस. या भिंतीवर आहे आर्याचा फोटो. इथे छोटंसं कपाट आहे आर्यासाठी. नाईटची कपडे ठेवते त्याच्यात किंवा काय आपलं छोटं. आहे आमचा हॉल. इथे आहे मस्त टायगर, छान बघा. आर्याचे डॉल आहे लहानपणाचे. चला आता आपण वरती जाऊया, वरच्या रूममध्ये. हे कॉर्नरला असं, जिन्याच्या कॉर्नरला असं शोपीस लावले, झाड आहे, कुंडीमध्येच शोपीस लावले. आणि इथे असं मस्त शोपीस आहे अजून एक. चला वरती जाऊया. वरती आलो आता आपण. आता वरती आल्यावर वरती काय आर्याचा स्टडी रूम आहे, तो अभ्यास करते. स्टडी रूमच बनवला आहे. हे बघा तिचा लॅपटॉप. इथे मस्त फोटो लावलेत. हे घड्याळ खूप पूर्वीचं घड्याळ आहे आमचं, खूप वर्ष झालं. हे बघा खूप अशी मस्त खिडकी आहे, मोठी आहे खूप. हे बघा त्या बाजूला मशीन आहे. माझं लग्न झाल्यापासून ही मशीन आहे, म्हणजे ह्याला 19 वर्ष झालं. खूप जुनी मशीन आहे, अजून छान चालते. जाऊया आपण टेरिसवर जाऊया. हे बघा टेरिसवर आलो आपण. ही आमची टाकी टेरिसवरची. घराच्या इथे बाहेर पण लावलेले आहेत आणि टेरिसवर पण अशी झाडं लावली. छान वाटतं. मस्त असं झोपाळा वगैरे लावला. असं टेरिसवर मस्त व्ह्यू दिसतो. वरती आल्यानंतर थोडा वेळ असं उभा राहून बघत बसायचं, छान वाटतं. हे बघा, तर असा आहे आमचा हा हॉल. हे बघा, आमचं एंट्री केल्याबरोबर इथे आतमध्ये किचन. तर किचनमध्ये काय, नेहमी आपलं जे दिवसभर आपण उभं असतो, स्त्रियांचं जास्त वेळ किचनमध्येच जातो. हे किचन. हे बघा, हे काय भांडी जास्त का हे नाही आहे, इथे भरून ठेवलेल्या भरण्या वगैरे हे मांडणीवर ठेवलेल्या आहेत. पण काय, ही खूप आमची वर्षाची मांडणी आहे, जुनी मांडणी आहे. ही मी ठेवून दिली आहे ती. या बाजूला फ्रीज आहे. आणि इथे ओव्हन टेबलावर ठेवलं आहे. त्याच्यावर ओव्हन ठेवलेलं आहे, भांडी वगैरे. आणि इथे असं त्रिकोणी टेबल आहे, इथे बरण्या वगैरे ठेवल्यात. बघा बाथरूम आहे आमचं. त्याच्या बाजूला आतमध्ये टॉयलेट आहे, मोठं आहे बाथरूम. त्याच्या बाथरूमच्या बाजूला असा आरसा आहे, त्याच्या आतमध्ये सर्व उघडायचं पण आहे. म्हणजे हे असं
कपाट टाईप आहे ते, छोटा बॉक्स टाईप, आणि त्याच्या खाली असं काचेवर सगळं आम्ही सामान ठेवलं, शॅम्पू, फिनेल वगैरे. मोठं आहे. आतमध्ये वॉशिंग मशीन ठेवली. तर हा हॉल. आमच्या घरामध्ये खूप प्रकाश येतो, खेळती हवा असते, खूप हवा येते, मोकळं वाटतं, छान स्पेस आहे, पॉझिटिव्ह वाटतं. चला तर मग कसं वाटलं माझं हे होम टूर. तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.